मी अध्यात्मात आहे. पण मी अध्यात्मात जेव्हा असतो किंवा मी जेव्हा भक्ती करत असतो किंवा मी मे बी क्रियायोग करत असेल, कितीही म्हटलं ना तरी पण कधी-कधी त्या वासना आपल्या मनात येतेच किंवा मग त्याचे विचार येत. मग हे विचार येणं पाप आहे का असं वाटतं? हे असंच असतं का? तर सगळ्यात प्रथम जेव्हा आपण संसारामध्ये आहोत, तर संसार करत असताना भगवंताने म्हणा किंवा तुमचे जे गुरु आहेत ते असं नाही म्हणत की तुम्ही संसार नका करू. संसार करत आहे त्यामुळे ह्या गोष्टी ज्या संसाराकरता गृहस्थ आश्रम आपण म्हणूया, ज्या गरजेच्या आहेत त्या होणारच. हं. म्हणजे त्या करायच्याच आहेत कारण ते तुमचं कर्तव्य आहे. काही मुलंच माझ्याकडे शिकायला आहेत. ते आता 7वीत आहेत. म्हणजे किती टीनेज आहे. ते आत्तापासून क्रियायोग शिकलाय आणि ते रेग्युलर साधना करतायत. ओके. नॅचरली त्यांची डेप्थ ही आमच्या सगळ्यापेक्षा जास्त आहे आणि त्यांना एवढ्या लवकर मिळालंय ह्याचा अर्थ त्यांनी कुठल्या जन्मामध्ये जे केलं आहे साधना एवढी छान, की त्यांना एवढ्या अर्ली एजमध्ये मिळालंय. जसं वय वाढणार त्यामुळे त्या वयामध्ये ते हार्मोन्स डेव्हलप होणार. प्रलोभनं आपण ज्याला प्रलोभनं येणार, आकर्षण निर्माण होणार. कारण तो निसर्ग नियम आहे. शरीरामध्ये बदल घडणार. हे गरजेचंच आहे आणि ते होणारच कारण तुम्ही गृहस्थ आश्रमामध्ये आहात. मग हे करत असताना लग्न जेव्हा हा विषय येणार, तर मग करायचं नाही का? लग्न म्हटलं की बाकीचे व्यवहार आले, बाकीची कर्म आलीच, आकर्षण आलंच, बरोबर. सगळे भाव निर्माण होणारच. गरज आहे ती. शारीरिक, मानसिक, भावनिक. चला ठीक आहे. अगदी एकदम कट्टर होऊन मनावरती नियंत्रण मिळवलं. देह निसर्गाप्रमाणे काम करतो ना आणि करणारच. तर साधना करत असताना असे विचार येणं हे नॉर्मल आहे.